माझे लग्न एका तरुण सुंदर मुलीशी झाले होते। मी खूप आनंदी होतो, पण लग्नाच्या 2 महिन्यानंतर मला उदरनिर्वाहासाठी दुबईला जावे लागले। ती खूप रडली, म्हणाली की जाऊ नको। मला वाटले की ती घाबरली आहे। जेव्हा मी तिच्या भीतीचे कारण विचारले तेव्हा ती घाबरली। माझ्याकडे दुबईला जाण्याशिवाय पर्यायच नव्हता, म्हणून मी गेलो। पण ती माझ्याशी बोललीही नाही। 4 महिन्यानंतर जेव्हा मी भारतात आलो तेव्हा मी ठरवलं मी तिला भेटेन, समजावून सांगेन आणि तिचे मन ठीक करेन। पण मी पाहिले की माझे घर कुलूपबंद होते। मला धक्काच बसला। मी शेजाऱ्यांना विचारले की माझी पत्नी आणि कुटुंबातील सदस्य कुठे गेले आहेत। मी अजूनही विचारत होतो तेव्हा मला घरातून एक मंद आवाज ऐकू आला। मी ताबडतोब कुलूप तोडले आणि आत गेलो। मी जे दृश्य पाहिले ते पाहून मी थक्क झालो। मी परत जाण्यासाठी वळताच माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवली। जणू काही मी इथे काहीतरी सोडून जात आहे असं वाटत होतं। मी इथून जाऊ नये। मी घाबरून आजूबाजूला पाहिलं। परिसरातील लोक त्यांच्या घरी परतले होते। जेव्हा त्यांना कळले की मी दुबईहून परतलो आहे तेव्हा सर्वजण मला भेटायला आले। पण दाराकडे बोट दाखवत ते म्हणाले की तुम्ही गेल्यानंतर आम्ही कधीही या घरात कोणी येताना किंवा जाताना पाहिलं नाही। तुमची बायको कुठे गेली आहे हे आम्हाला माहीत नाही। हे ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला, पण मी धीराने उभा राहिलो। मी मनात विचार करत होतो की माझ्या बायकोचे काय झाले असेल। मी माझ्या घरी गेल्यावर माझ्या आईनेही दुःख व्यक्त केले आणि म्हणाली, तू गेल्यानंतर मी आरतीला माझ्यासोबत राहायला सांगितले होते, पण तिने नकार दिला। सुरुवातीला मला खूप आश्चर्य वाटले। मी आग्रह धरला की तू एकटी कशी राहू शकतेस, पण ती हट्टी होती। ती म्हणत राहिली, नाही मी इथेच राहीन। म्हणून मी तिला जबरदस्ती केली नाही। 1-2 आठवड्यानंतर जेव्हा मी भेटायला गेले तेव्हा तुझे घर बंद होते। मी लोकांना विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला काही माहिती नाही असं सांगितलं। मी जितके जास्त या गोष्टी ऐकत राहिलो तितकं जास्त मी काळजीत पडलो। आईने मला समजावलं, काळजी करू नको, मी तिला शोधीन आणि जरी मला ती सापडली नाही तरी ती स्वतःहून निघून गेली असेल। तिला शोधून थकून जाऊ नकोस, शांत राहा। मी झोपेची गोळी घेतली आणि झोपी गेलो। थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर मला झोप लागली। मला माहित नाही की मी किती वेळ असाच झोपलो। अचानक मला एक विचित्र स्वप्न पडले। आरती माझ्या स्वप्नात होती आणि खूप मोठ्यानं रडत होती। ती म्हणत होती, मिहीर तू चांगलं केलं नाहीस। तू मला या राक्षसांच्या हाती सोडवलंस। ते मला प्राण्यासारखे ठेवतात। मिहीर तू कुठे आहेस? देवासाठी मला वाचव, असे म्हणत ती ढसढसा रडू लागली। मी तिला सांत्वन देण्यासाठी पुढे जाताच माझे स्वप्न भंगले। मी आरतीला मोठ्याने हाक मारली, पण ती फक्त माझ्या स्वप्नात होती, प्रत्यक्षात नाही। मी घाबरून आजूबाजूला पाहू लागलो आणि मी माझ्या खोलीत बेडवर पडलेलो होतो। मी लगेच उठलो आणि एक ग्लास पाणी प्यायलो। त्यानंतर मी माझा मोबाईल घेतला आणि घराबाहेर पडलो। कुठे जायचे आणि कुठे नाही हे मला समजत नव्हतं। अस्वस्थतेत मी माझ्या जुन्या घरात परतलो। कुलूप अजूनही तसेच होते। खरं तर त्यावर थोडासा गंज दिसत होता। माझ्याकडे त्या कुलपाची चावी होती। मी चावीनं कुलूप उघडलं तेव्हा संपूर्ण घर ओसाड होतं। आत गेलो तेव्हा मला दिसलं की सर्व खोल्या बंद होत्या। मी त्या उघडल्या तेव्हा मला सर्व काही विखुरलेलं दिसलं। आरतीचे कपडे आणि मेकअपचे सामान ड्रेसिंग टेबलवर पडले होते। जणू तो नुकतीच तयार होऊन कुठेतरी गेली होती। तिचे कपडेही इकडे तिकडे विखुरलेले होते। मी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा मला तिथेही चुलीवर काही भाज्या दिसल्या, पण आता त्यातून सडण्याचा वास येत होता। पाण्याचे ग्लास, वापरलेली चहाची भांडी मी पाहत राहिलो तेव्हा मला एक विचित्र भीती वाटली। संपूर्ण घर असं दिसत होतं जणू काही कोणीतरी फक्त 5 मिनिटासाठी बाहेर गेलेलं होतं आणि परत आलंच नाही। मी तिथंच उभं राहून आरतीच्या आईला फोन केला। ती रडू लागली। ती म्हणाली, आम्ही आमच्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावलं होतं, पण ती घर सोडून गेल्यापासून तुम्ही तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत। मी पटकन म्हणालो, काकू मी तुम्हाला हे सांगणारच होतो, पण तिने मला अडवून म्हटलं। 2 महिन्यापूर्वी तिने अनोळखी व्यक्तीसारखा फोन केला आणि सांगितलं की ती दुबईला जात आहे। मला माहित नाही की आपण एकमेकांशी संपर्क साधू की नाही। मी पटकन विचारले, मुली आपण संपर्क का करू शकत नाही? ती रडत म्हणाली, आई मिहीर खूप रागीट आहे, असं म्हणत तिने फोन कट केला आणि आज तू मला फोन करत आहेस। मी अडचणीत आहे। माझ्या मुलीचे लग्न तुझ्याशी केल्यानंतर ती रडत होती, तर मी गोंधळलेल्या अवस्थेत तिचे बोलणे ऐकत होतो। मी आरतीला दुबईला बोलवले नाही किंवा मी तिला तिच्या कुटुंबाशी संपर्कात राहण्यास कधीही मनाई केली नाही। मला याची अजिबात पर्वा नव्हती। खरं तर
आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात मी तिला अनेकदा विचारायचो की ती आज तिच्या आईबाबांशी बोलली आहे का. जर ती नाही म्हणाली तर मी तिला माझ्यासमोर बसून फोन करायला सांगायचो. मग जर ती तिच्या बाबांच्या घरी नव्हती तर ती कुठे जाऊ शकते. हे सर्व माझ्यासाठी खूपच त्रासदायक होतं. मी कॉल डिस्कनेक्ट केला आणि इतर काही ओळखीच्या लोकांना फोन केला, पण त्यांनाही माझ्या बायकोबद्दल काहीही माहीत नसल्याचं स्पष्टपणे नाकारलं. मी बेडवर डोके धरून बसलो. खूप वेळाने उठलो. आरती इथेच कुठेतरी आहे असं मला विचित्र वाटत होतं, म्हणून मी संपूर्ण घर शोधलं, पण ती कुठेही सापडली नाही. पण तिचा सुगंध आणि एक भावना मला तिथून जाऊ देत नव्हती. तिथे आणखी काही वेळ राहिल्यानंतर मी शांतपणे बाहेर आलो. आता मी जवळच्या पोलीस स्टेशनकडे गेलो. तिथे मी आरतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. त्यांनी तक्रार नोंदवली, पण मला कोणतेही उत्साहवर्धक उत्तर दिले नाही. त्यांच्या मते मुलगी बेपत्ता होऊन बराच काळ झाला आहे. आता ज्याने तिला उचलले असेल किंवा जिथे तिला जायचे असेल तिथे ती पोहोचली असेलच. तिच्या बेपत्ता होण्याच्या 24 तासाच्या आत तुम्ही हा अहवाल दाखल करायला हवा होता, पण तुम्ही निष्काळजी होता. आता आम्ही कोणतीही हमी देऊ शकत नाही. हो, आम्ही तुमच्या पत्नीला नक्की शोधण्याचा प्रयत्न करू. मी निराश होऊन तिथून बाहेर पडलो. बाहेर पाहिले तर एका ठिकाणी मोठी गर्दी होती. लोक तिथे उभे राहून बोलत होते. कदाचित कोणीतरी नवीन बाबा शहरात आले असतील आणि त्यांच्या भाषणांमुळे ते प्रसिद्ध झाले असतील. मी मान हलवली आणि तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला एक माणूस असे म्हणत असल्याचं ऐकू आलं, अरे मी साध्वीजींना लंगर घातल्यापासून आज माझ्या सर्व समस्या सोडवल्या आहेत. आज मी फक्त प्रार्थना करतो की ते माझ्यासाठीही काहीतरी सांगेल. मला खात्री आहे की माझ्या मोठ्या समस्याही सोडवल्या जातील. मी त्या 2 महिलांकडे आश्चर्याने पाहिले. देवालाच माहिती त्या कोणत्या विचारात होत्या. जर त्यांनी घरी बसून अशी प्रार्थना केली असती तर कदाचित त्यांना विनाकारण अन्न आणि नैवेद्य द्यावे लागले नसते. लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले आहेत हे स्पष्ट होतं. मी मान हलवली आणि तिथून निघून गेलो. मला सर्व बाजूंनी निराशा झाली. मी रडत रडत देवाला माझ्या पत्नीला भेटण्याची प्रार्थना करत राहिलो. मला खात्री होती की तिचा अपघात झाला असेल. ती मला अशा प्रकारे फसवू शकत नाही. माझ्या आईने तिच्या मर्जीने माझं लग्न ठरवलं होतं. मला त्यावर काहीच आक्षेप नव्हता. लग्नानंतर लगेचच मला दुबईत नोकरी मिळाली. आईला हे कळताच ती खूप आनंदी झाली, पण आरती रडू लागली. मी तिला शांत केले. तेव्हा ती हळुवारपणे म्हणाली, तू मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय एकटी राहीन. मी काय करू? मी तिला खूप सांत्वन दिले. मग माझा निघण्याचा दिवस जवळ आला, म्हणून मी सामान बांधण्यात पूर्णपणे गुंतलो. त्या दिवसात आरती खूप हरवलेली दिसत होती हे मला लक्षात आलं नाही. एके दिवशी तिने विचार केला आणि म्हणाली, मिहीर, तू इथून पुढे माझ्या तब्येतीची विचारपूस करत राहशील का? का? काय झालं? मी आश्चर्याने विचारलं. मग तिने तिच्या हृदयावर हात ठेवला आणि म्हणाली, मिहीर, मला बरंच वाटत नाहीये. असं वाटतंय की तू गेल्यावर काहीतरी खूप वाईट घडेल. त्यावेळी मला तिच्या शब्दांचा अर्थ समजला नाही. ती खूप घाबरलेली दिसत होती. ती म्हणाली, मला लहानपणापासून खरी स्वप्ने पडत आहेत. तिने मला हे आधी 1-2दा सांगितले होते, पण मी फारसे लक्ष दिले नव्हते. आता जेव्हा तिने पुन्हा तेच सांगितले तेव्हा मी आश्चर्याने विचारले, तुला स्वप्नात काही दिसले का? ती गोंधळून म्हणाली, ही समस्या आहे. मला स्वप्नातील चिन्ह समजत नाही. जेव्हा ती घटना घडते तेव्हा त्या चिन्हांचा अर्थ स्पष्ट होतो. आता मला असे स्वप्न पडले आहे की जणू काही मी विमानतळावर तुला सोडल्यानंतर विहिरीत पडले आणि तूही मला वाचवू शकत नाहीस. मग दृश्य बदललं आणि दुसरं स्वप्न पडलं जसे की मी बेशुद्ध पडलेली आहे आणि माझ्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. मी सर्वांचे संभाषण ऐकत आहे. प्रत्येक जण माझ्याशी बोलू इच्छितो. ती विचार करत हे सर्व बोलत होती. मी माझी बॅग पॅक करत होतो. अचानक तिच्याकडे आलो आणि म्हणालो, हे कसलं स्वप्न आहे? याचा अर्थ काय असू शकतो? तिने मान हलवली आणि म्हणाली, मला खरंच कळत नाहीये की काय चाललंय आणि मी हे सगळं का पाहत आहे. मला काहीच कळत नाहीये. माझ्या मनात फक्त एक भावना आहे की जर तू गेलास तर मी उद्ध्वस्त होईन. मला सोडून जाऊ नकोस. असं म्हणत तिने मला मिठी मारली आणि खूप रडू लागली. मी त्यावेळी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, कारण मला परदेशात जाण्याचं वेळ होतं. माझे वडीलही दुबईत काम करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर मी त्यांच्या जागी अर्ज केला आणि परदेशात जाणे हे माझ्या बालपणीचं स्वप्न होतं. आता जेव्हा आरती हे सर्व सांगत होती तेव्हा तिला सांत्वन देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता, कारण मी तिच्यासाठी माझं स्वप्न तोडू शकत नव्हतो.
मला परदेशात जाण्याची संधी खूप कष्टाने मिळाली होती. मग मी ती कशी सोडू? मी तिला म्हणालो, काळजी करू नकोस, हा तुझा गैरसमज असावा. तिने नकारात मान हलवली आणि म्हणाली, काही झाले तर? मी तिला हळुवारपणे विचारले, लग्नानंतर तुला काही स्वप्न पडले आहे का? आमच्या लग्नाला 2 महिने झाले आहे. या काळात तुला काही स्वप्न पडली आहेत का? तिने मान हलवली आणि म्हणाली, नाही, काही नाही. खरं तर स्वप्न येणं थांबलं आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, मग तू काळजी का करत आहेस? कदाचित तू मानसिकदृष्ट्या थकलेली आहे म्हणून ही सर्व तुझी कल्पना आहे. आणि जर तू सकारात्मक विचार केला तर यापैकी काहीही घडणार नाही. आता मला सांग, उद्या मला निघून जावे लागेल. तू मला अशा त्रासदायक स्थितीत पाठवणार का? तुला खंबीर राहावे लागेल. मी परत येईपर्यंत तुला एकटीने सर्व समस्यांना तोंड द्यावे लागेल. तुला समजतंय का? तिने सहमतीने मान हलवली. आमच्या लग्नानंतर लगेचच आईने आम्हाला वेगळं केलं. माझ्या मोठ्या भावाचे घर वेगळं होतं आणि माझेही होतं. आईला भविष्यात भांडण होऊ नये अशी इच्छा होती म्हणून तिने सर्वांना वेगळे केले, जेणेकरून जर काही आनंद किंवा सण असेल तर सर्वजण भेटू शकतील. मी तिला समजावून सांगितल्यानंतर ती शांत झाली. दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य मला विमानतळावर निरोप देण्यासाठी आले. मी संपूर्ण मार्ग आरतीकडे पाहत राहिलो. ती अजूनही अस्वस्थ होती. रात्री मी तिला थोडा दिलासा दिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तसे काहीही भाव नव्हते. ती माझ्याकडे वारंवार पाहत असे. तिला काहीतरी बोलायचे होते पण ती गप्प बसत असे. पण मी तिच्या सर्व अस्वस्थतेकडे खूप सुंदरपणे दुर्लक्ष केलं, कारण त्यावेळी माझे लक्ष फक्त परदेशात जाण्यावर होतं. मला वाटलं की तिथं गेल्यानंतर आपले जीवन पूर्णपणे बदलेल. जर मी त्यावेळी थांबलो असतो, माझ्या पत्नीचे स्वप्न समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर आज माझी पत्नी माझ्या घरात उपस्थित असती. अरे देवा, आता मी काय करू? कुठे जाऊ? जवळजवळ 1 आठवडा उलटून गेला होता आणि मी संपूर्ण आठवडा मानसिक तणावात घालवला. तिथेही मी महिनाभर आरतीशी बोलू शकलो नाही. त्यानंतर तिचा मोबाईल आणि नंबर दोन्ही बंद होते. ती व्हॉट्सअपवरही ऑनलाईन येत नव्हती. मला परतायला अजून काही वेळ होता, पण जेव्हा मला आरतीच्या वेगळेपणामुळे निर्माण झालेली खोल शांतता जाणवली तेव्हा मी स्वतःला थांबू शकलो नाही आणि मला मिळालेलं पहिलं तिकीट घेऊन परतलो. परत आल्यावर आरतीला ज्याची भीती होती तेच घडले. आता तिच्या स्वप्नांच्या आधारे मी तिला कुठे शोधले असते? मी ती विहीर कुठून आणली असती आणि लोकांच्या गर्दीला कुठून शोधले असते? आठवडा उलटूनही ती सापडली नाही. तेव्हा आईने मला समजवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, ती कुठेतरी गेली असेल, पण तू अनावश्यक काळजी का करत आहेस? आजकालची मुलगी अशीच वागते. तिचा नवरा बाहेर गेला की ती नवीन मित्र बनवते आणि पळून जाते. आई, आरतीने तुला काही सांगितले नाही याचा अर्थ काय? तिला काय होत आहे हे सांगणारी एखादी खूण किंवा काही गोष्ट? यावर आई गंभीरपणे म्हणाली, अरे बेटा, जेव्हा तू तुझ्या गोष्टी तुझ्या आईला सांगत नाहीस तेव्हा ती माझी सून आहे. ती मला तिच्या खास गोष्टी का सांगेल? तू ही विचित्र गोष्टी बोलतोस. मी गप्प बसलो. बरोबर 2 दिवसांनी मला पुन्हा ते स्वप्न पडले, पण यावेळी स्वप्न थोडे वेगळे होते. एक बंद खोली होती जिथे आरतीला बांधले होते आणि तिचे डोळे बंद होते, जणू ती झोपली होती, पण प्रत्यक्षात ती जागी होती. खोलीत आरतीला पाहताच ती मला पाहून मोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, तू माझा गुन्हेगार आहेस. तुझ्याशी जोडलेले नाते माझे गुन्हेगार आहे. मी तुला मनाई केली होती पण तू थांबला नाहीस. तू माझी काळजी घेतली नाहीस आणि मी रोज इथे मरत राहिले. मिहीर, मला इथून बाहेर काढ. देवासाठी मला या नरकातून बाहेर काढ. तिथे बघ, ते माझ्या जीवावर बेतले आहे. मिहीर, मला त्यांच्या प्रश्नापासून वाचव. ते मला हदरवत आहे. ते मला छळत आहे. तिने हाताने एका दिशेने इशारा केला म्हणून मी माळवरून पाहिलं. एका मोठ्या भिंतीत एक खिडकी होती. तिथे असंख्य लोक उभे होते आणि आरतीला हाक मारत होते. ती मला वारंवार हाक मारत होती की तिला तिथून घेऊन जा, हे लोक मला मारतील. मी तिथे आश्चर्याने उभा राहून स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं दृश्य पाहत होतो. लोकांची गर्दी सतत वाढत होती. मग सर्वांनी एका वेळी भिंतीतील मोठी खिडकी तोडली आणि लोकांचा एक मोठा जमाव आरतीकडे धावला. ती ओरडू लागली आणि रडू लागली. मी तिला वाचवण्यासाठी तिथे जाण्यापूर्वीच ती गर्दीत कुठेतरी हरवली. त्या स्वप्नानंतर मी जागा झालो. मी आजूबाजूला पाहिलं आणि पाहिले की मी अजूनही माझ्या खोलीतच आहे. ही कसली स्वप्न आहेत? मला आरतीला शोधण्यासाठी काही सिग्नल मिळत आहे का? की ही स्वप्न माझ्या मनाची कल्पना आहेत?
मी बाहेर आलो तेव्हा माझी आई अंगणात बसली होती. मी तिच्याकडे गेलो आणि तिच्या मांडीवर झोपलो आणि रडू लागलो. ती मला सांत्वन देत असताना माझे रडणे अधिकच वाढत गेले. आई, आरतीच्या मृत्यूला मीच दोषी आहे. ती मला जाऊ नकोस म्हणून मनाई करत राहिली, तरीही मी तिला सोडून गेलो. ती म्हणायची की जर तू गेलीस तर माझ्यासोबत काहीतरी खूप वाईट घडेल, पण मी तिचा एकही शब्द ऐकला नाही. त्यावेळी मला परदेशात जाण्याची वेळ लागले होते आणि मी कोणत्याही परिस्थितीत ती सुवर्ण संधी सोडू इच्छित नव्हतो. पण आता मी काय करू? तिथे जाऊन मी माझी बायको गमावली आहे. आईने मला नियंत्रित करण्याचा खूप प्रयत्न केला. ती अनेकदा माझे लक्ष आरतीवरून हटवण्याचा प्रयत्न करायची, जेणेकरून मी तिच्याबद्दल अनावश्यक विचार करून वेडा होऊ नये. एके दिवशी मी घरी बसलो होतो तेव्हा माझ्या आईची एक मैत्रीण आमच्या घरी आली. अरे मिहीर, तू परत कधी आलास? जर मी इथे आले नसते तर मी तुला भेटले नसते. मी गप्प राहिलो. आता आरती बेपत्ता झाल्यापासून मी लोकांच्या बोलण्याला क्वचितच प्रतिसाद देत असे. तोपर्यंत आईही तिथे पोहोचली होती. ती हळूच म्हणाली, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सोबत घेऊन जात आहात. तुमच्या मुलालाही साध्वीजींकडे घेऊन जा. बघा, मला काय समस्या आहे ते माहीत नाही. तो खूप अस्वस्थ आहे. तुम्ही कसली आई आहात? तुम्ही त्याला सोबत घेऊन गेलात ना? त्याच वेळी त्या बाईने माझ्याकडे पाहिलं आणि पश्चातापाने डोकं हलवू लागली. मला सांग बेटा, तुम्ही साध्वीजींकडे गेला नव्हतात का? त्यांचा देवावर खूप विश्वास आहे. त्यांच्याकडे अनेक चमत्कार आहेत. जो कोणी तिच्याकडे त्यांची समस्या घेऊन जातो, ती त्याला स्वप्न दाखवते आणि लगेचच उपाय सांगते. मला या गोष्टीवर विश्वास नव्हता. मी स्पष्टपणे म्हणालो, मला हे सर्व आवडत नाही. माझ्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करणारी ती बाई माझ्या उत्तरावर लाजून हसली आणि म्हणाली, ठीक आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नको. चल, मला सांग की तू आता कुठल्या काळजीत आहेस? मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. शेवटी आपण प्रार्थना करू शकतो ना? तुमच्या आईनेही माझ्यासाठी खूप प्रार्थना केली आणि आज बघा, माझे बाळ निरोगी आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की बाळ जन्माला येणार नाही, पण तुमच्या आईची मी ऋणी आहे. मला सांगा, काय झाले आहे? ती महिला विचित्रपणे चिटकून होती. ती कोणत्याही कारणाशिवाय माहिती मिळवण्यासाठी हताश होत होती. मला माझी पत्नी सापडत नाहीये आणि माझे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तुम्ही तुमच्या सूचना तुमच्याकडेच ठेवाव्यात तर बरे होईल. जर तुम्ही आईला भेटायला आला असाल तर फक्त तिलाच भेटा. कृपया इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. असे म्हणत मी तिथून निघून लागलो. तेव्हा ती बाई मागून म्हणाली, अरे भाऊ, तुम्ही खूप रागीट दिसता. तुम्हाला वाईट वाटणार नाही, पण तुमच्या समस्येचे निराकरण फक्त साध्वीजींकडे आहे. त्या हरवलेल्या लोकांना शोधण्यात विशेष तज्ज्ञ आहे. त्या बाईच्या बोलण्याने मी खूप गोंधळलो होतो आणि माझे हृदय खूप धडधडत होतं. मी गाडीच्या चाव्या घेतल्या आणि घरी गेलो. सुरुवातीला मी थोडा वेळ अंगणात बसलो. नंतर घर स्वच्छ करायला सुरुवात केली. 2-3 तासात मी संपूर्ण घर स्वच्छ केलं, पण माझे मन जड झाले. मग मी बैठकीची खोली स्वच्छ करायला सुरुवात केली. बैठकीच्या खोलीचे कुलूप उघडताच मी थक्क झालो. जेव्हा जेव्हा मी या घरात आलो तेव्हा मी फक्त बैठकीची जागा उघडली. मी एकदाही बैठकीची खोली उघडली नाही आणि ही माझी सर्वात मोठी चूक होती. भिंतीवर डोके आपटावे असं वाटत होतं. मी एवढी मोठी चूक कशी केली? मी संपूर्ण घर उघडून ते नीट तपासायला हवं होतं, कारण त्यावेळी मला माझ्या पत्नीला तिथे ठेवलेले लिव्हिंग रूम स्पष्ट दिसत होतं. भिंतीला लोखंडी साखळ्या बांधल्या होत्या आणि त्यांच्या समोर हँड कड्यासारख्या गोल खुणा होत्या, ज्यांची संख्या 4 होती. हातांना 2 आणि पायांना 2. याशिवाय लिव्हिंग रूम मधून खूप तीव्र आणि दुर्गंधी येत होती. तिथे अन्नाची भांडी आणि वॉटर कूलर अतिशय बेशिस्तपणे फेकले गेले. ड्रॉइंग रूम मधील फर्निचर ओढून भिंतीवर लावण्यात आले. मी लगेच डायनिंग रूमच्या दाराकडे धावलो, जो मागच्या गल्लीत उघडत होता. पण ती गल्ली मुख्य गेट असलेली नव्हती, तर त्याच्या मागे असलेली गल्ली होती. याचा अर्थ असा होता की ती कोणीही असो, त्याने माझ्या पत्नीला माझ्याच घरात लपवले होते आणि हुशारीने सर्वांना फसवत होते. घर अनेक महिन्यापासून बंद असल्याचे दाखवून, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये आणि तो आरतीला तिथे आरामात ठेवू शकेन. असे असूनही मला हे समजत नव्हतं की जर त्याला आरतीला घरात ठेवायचे होते तर तिला का बांधून ठेवले होते आणि त्याचा हेतू काय होता. परिस्थिती खूप वाईट झाली होती. मी ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. काही वेळातच पोलीस आले आणि त्यांनी ती जागा सील केली
हातकड्या काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. एका दिवसात अहवाल आला, ज्याने पुष्टी केली की काही दिवसापूर्वीच आरतीला तिथून दुसरीकडे नेण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी मला विचारले, तुम्हाला कोणावर संशय आहे का? मी मान हलवली, कारण मला खरोखरच कुणावरही संशय नव्हता. ते म्हणाले, काळजीपूर्वक विचार करा. तुमची पत्नी कोणाला घाबरत होती का? तिने तुम्हाला कधी काही संकेत दिले का? किंवा असे काही विचित्र घडले जे तुम्हाला लक्षात आले नाही? खूप विचार केल्यानंतर मला अशी कोणतीही व्यक्ती किंवा घटना आठवत नव्हती ज्यामध्ये आरतीचे कोणाशीही भांडण झाले असेल किंवा तिने कधीही तिच्यासोबत काहीतरी वाईट घडल्याचे सांगितले असेल. मुख्य गेट असलेल्या गल्लीत बसवलेल्या काही कॅमेऱ्यांच्या मदतीने आम्ही गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीही मुख्य गेट मधून घरात प्रवेश केला नाही. मिहिरची आई फक्त एकदाच त्या गल्लीत गेली होती. पोलिसांनी मागच्या गल्लीची तपासणी केली तेव्हा तिथे कॅमेरा नव्हता, त्यामुळे गुन्हेगाराच्या कृती रेकॉर्ड करता आल्या नाहीत. जेव्हा पोलिसांनी माझ्या आईला ताब्यात घेण्याबद्दल सांगितले तेव्हा मी सक्तीने नकार दिला. मी म्हणालो, जर कुणी माझ्या आईला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सावध राहा, कारण त्यांच्याशिवाय इतर कोणाकडेही लक्ष वेधणारा कोणताही सुगावा नव्हता. जेव्हा पोलिसांनी सांगितले की आम्हाला तुमच्या आईची एकदा तरी चौकशी करावी लागेल, तेव्हा मी शांतपणे आरतीचा खटला मागे घेतला. त्यावर पोलिसांना खूप राग आला. जेव्हा आईला हे कळाले तेव्हा ती रागाने म्हणाली, बेटा, तू योग्य काम केले नाहीस. ते फक्त त्यांचे काम करत होते. त्यांना ते करण्याची परवानगी द्यायला हवी होती. किमान तपास थांबवायला नको होता. कदाचित काही काळानंतर गुन्हेगाराचा काही सुगावा लागला असता. आई मला शिव्या देत होती, पण मला माझ्या आईवर कोणताही दोष येऊ द्यायचा नव्हता. देव बरं करेल, तू काळजी करू नकोस. जर देवाने आरतीबद्दल आपल्याला काही संकेत देण्याचे ठरवले असेल तर आपल्याला काहीही होणार नाही. तू बघशील, ती स्वतःहून आपल्याकडे येईल. आणि जर असं झालं नाही तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण मी तुला या सगळ्यात त्रास देऊ शकत नाही आणि मला तेही नको आहे. हे ऐकून माझी आई रडू लागली आणि मला खूप आशीर्वाद देऊ लागली. मी खोलीत आलो आणि म्हाताऱ्या माणसासारखा गीत वाचू लागलो. मी वारंवार देवाला माझ्या पत्नीला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करत होतो. तिला एकटी सोडून मी खूप मोठी चूक केली. आता मला माझ्या चुकीचा पश्चाताप आहे. मी सुमारे 15 मिनिटं प्रार्थना करत राहिलो. त्यानंतर माझ्या हात एक विचित्र भावना पसरली. त्या बाजूने एक संदेश आला. त्यांना एजंटद्वारे काम करून घ्यायचे होते, म्हणून त्यांनी माझी रजा रद्द केली आणि मला शक्य तितक्या लवकर परत बोलावले. पण मी त्या क्षणी विचार न करता माझा राजीनामा त्यांना पाठवला. तेवढ्यात आई काहीतरी घेण्यासाठी खोलीत आली, म्हणून मी तिला नोकरी सोडण्याबद्दल सांगितलं. त्यावर ती रागवली आणि म्हणाली, तू इतक्या लवकर इतका मोठा निर्णय का घेतलास? मी हळुवारपणे म्हणालो, आई, मी माझ्या बायकोला एकदा एकटे सोडले आहे. आता मी पुन्हा ते करणार नाही. मी इथे काही छोटे काम करेन, पण मी आरतीला शोधून काढेन. जर शेवटच्या दिवशी देवाने मला विचारले की मी तुला तुझ्या वडिलांनंतर तिची जबाबदारी दिली आहे तर मी काय उत्तर देईन? आई, मला खूप भीती वाटते. आता तू फक्त प्रार्थना कर की आरती लवकरात लवकर सापडावी आणि ती बरी व्हावी. आईने हात वर करून प्रार्थना केली. जवळजवळ 3-4 दिवस मी दररोज माझ्या जुन्या घरात जायचो आणि सर्व काही काळजीपूर्वक पाहायचो. तिथे औषधांच्या गोळ्या आणि पट्ट्या देखील होत्या. आता हळूहळू हे स्पष्ट होत होतं की आरतीला तिथे औषधांच्या प्रभावाखाली ठेवण्यात आलं होतं. कदाचित ती विरोध करू नये म्हणून. मी तिथून काही सुगावा शोधण्याचा प्रयत्न करत होतो. एखादी खूण किंवा एखादी छोटीशी सूचना जी मला किमान आरतीपर्यंत पोहोचवण्यास मदत करू शकेल. पण मला तिथं असे काहीही सापडले नाही. मी खूप थकलो होतो, म्हणून मी तिथे बसलो आणि जोरात रडू लागलो. रडत रडत मला कधी झोप लागली हे मला कळे नाही. आरती पुन्हा एकदा माझ्या स्वप्नात आली. ती खूप थकलेली आणि अशक्त दिसत होती. मला पाहून ती हळुवारपणे म्हणाली, तुम्हाला गुन्हेगार का दिसत नाही? तो तुमच्या आजूबाजूला आहे. तो जमिनीत लपला आहे. मला वाचवा. मला लवकरात लवकर शोधा, नाहीतर हे लोक मला मारतील. हे लोक माझा जीव घेतील. मला या नरकातून बाहेर काढा. मला सुरक्षिततेसाठी कोणाला तरी प्रार्थना करायला सांगा. त्यानंतर ती निघून गेली आणि माझे डोळे आपोआप उघडले. मी जमिनीवर पडलो होतो. आता मी उठलो आणि छताकडे पाहू लागलो. मी आरतीला शोधत होतो. म्हणजे ज्याने तिला लपवले आहे त्याला कळले आहे की मी तिला शोधत आहे.
जर माझी बायको लग्न सापडली नाही तर ते तिला खरोखर मारून टाकतील. म्हणूनच स्वप्नात ती इतकी दुःखी दिसत होती. अरे देवा, आता मी काय करावे? मला मार्ग दाखव. मला थोडी समज दे. मला मार्गदर्शन कर, जेणेकरून मी माझी बायको शोधू शकेन. अशी प्रार्थना करत असताना मी घराच्या सर्व खोल्या कुलूप लावून बाहेर पडलो. मी नुकताच बाहेर आलो होतो तेव्हा मला आरतीची मैत्रीण दिसली. मला पाहून ती लगेचच आरतीबद्दल विचारू लागली. मी तिला विचारले, तू आरतीला भेटली नाहीस का? ती लागत म्हणाली, भैया, तुमच्या लग्नानंतर माझं लग्न झालं. मग मी सौदी अरेबियाला गेले. मी आता तिला भेटायला आले आहे, म्हणूनच मी तुमच्या घरी आले. पण काही काम होतं, मी त्यात व्यस्त होतो. मी तुझ्याकडे येत असताना मी उदास स्वरात म्हणालो, नाही सोनल, काही गरज नाही. तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाली, काय झालं भैया? सगळं ठीक आहे ना? तुम्ही काळजीत दिसता. आरती ठीक आहे ना? आणि काकूंची तब्येत कशी आहे? मी मान हलवत म्हणालो, सोनल, आरती हरवली आहे. मला ती सापडत नाहीये. अरे, ती अशी कशी हरवली? ती काही लहान मुलगी नाहीये की तू विनाकारण काळजी करत आहेस. ती शेजारच्या कुठल्या तरी घरी गेली असेल. ती लवकरच परत येईल. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले, जे मी निर्दयपणे पुसले आणि म्हणालो, नाही, तुझी मैत्रीण हरवलीये. जवळजवळ 2 महिने झाले आहेत. मग तिथे उभे राहून मी सोनलला थोडक्यात सगळं सांगितलं. दुःखामुळे ती काहीच बोलू शकली नाही. मी म्हणालो, सोनल, तू आरतीची मैत्रीण होतीस. तू मला कोणत्याही प्रकारे मदत करू शकशील का? ती पटकन म्हणाली, हो भैया, तू मला सांग. मी तुला प्रत्येक प्रकारे मदत करण्यास तयार आहे. ती छोटीशी आनंदी आरती अचानक अशा प्रकारे गायब होऊ शकते यावर माझा विश्वास बसत नाही. भैया, आरतीने तुला लग्नापूर्वी किंवा नंतर कधी काही सांगितले का? म्हणजे तिला कोणी त्रास देत आहे, भांडण झालं आहे किंवा काहीही? कोणतीही छोटीशी गोष्ट जर तिने याबद्दल काही सांगितले असेल तर देवासाठी मला सांग. तिने विचार केला आणि म्हणाली, भैया, मी तुला सांगितले होते, पण मी जर तुला सांगितले तर ते तुला आवडणार नाही. मला वाटत नाही की मी याबद्दल तुमच्याशी बोलू. मी लगेच म्हणालो, काळजी करू नकोस. तुला जे काही सांगायचे आहे ते मोकळेपणाने सांग. मी सर्व काही ऐकण्यास तयार आहे. देवाच्या नावानं मला काही सूचना दे, जेणेकरून मी माझ्या पत्नीपर्यंत पोहोचू शकेन. मला माहित नाही की ती कोणत्या परिस्थितीत असेल. भैया, मला माफ करा, पण एकदा आरतीने मला सांगितले होतं की काकूंची तिच्याशी वागणे चांगले नाही. मी तिला थांबवले आणि म्हणालो, आईचे वागणे चांगले का नसेल? आईने आम्हाला सुरुवातीपासूनच वेगळे केले होते. मग जेव्हा ती वेगळ्या घरात राहत होती तेव्हा आई तिला का त्रास देईल? ती हळुवारपणे म्हणाली, म्हणूनच मी तुला सांगू इच्छित नव्हते, कारण ती तुझी आई आहे. पण माणूस त्याच्या आईबद्दल काहीही वाईट सहन करू शकत नाही. मग ती तू असो किंवा मी. जेव्हा तू मला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल विचारलेस तेव्हा मला फक्त हेच आठवले. याशिवाय आरतीचे कधीही कोणाशी भांडण झाल्याचे किंवा जवळचे मित्र असल्याचे मला आठवत नाही. असे म्हणत ती शांत झाली. मी पटकन म्हणालो, नाही नाही, ती आईबद्दल काय म्हणायची ते मला सांग. मला माहित नाही, मला नीट आठवत नाही, पण तिने मला सांगितलं की काकू तिला चिडवायची. ती असेही म्हणाली की तुला खरे स्वप्न दिसतात, म्हणूनच मी तुला माझी सून म्हणून घेऊन आले आहे, जेणेकरून तू आम्हाला मार्ग दाखवू शकशील. काकू तिला कधी कधी स्वतःची समस्या सांगून, कधी कधी मित्र किंवा नातेवाईकांचा उल्लेख करून उपाय सांगण्यास भाग पाडत असत. आरती स्वप्नात काहीही पाहण्यास नकार देत असे. म्हणत असे की ते माझ्या हातात नाही. पण काकू म्हणायची की तू मुद्दाम ते नाकारत आहेस. जेव्हा तू सर्व काही पाहू शकतेस तर तू भविष्यही पाहू शकतेस. पण ते अजिबात खरं नव्हतं. भैया, मी आरतीला लहानपणापासून ओळखते. तिला कधी कधी खरी स्वप्न पडायची. फक्त एकदाच तिने मला मामीबद्दल हे सर्व सांगितले. हे ऐकून मला धक्का बसला, कारण आजपर्यंत आईने किंवा आरतीने मला या गोष्टी कधीच सांगितल्या नव्हत्या. सोनल, तू जे काही सांगत आहे ते खरं आहे का? ती हळूच म्हणाली, भैया, मी स्वतःची शपथ घेते. खरं तर जर तुला माझ्या शपथेवरही विश्वास नसेल तर मी देवाची शपथ घेते की तू मला जे काही सांगितलं ते खरं आहे. आणि मी तुला हे देखील सांगते की आरती तुझ्यापासून गोष्टी लपवत असे. तिला नको होतं की तुला या गोष्टी कळाव्यात आणि तुझ्यात आणि काकूंमध्ये कोणताही गैरसमज निर्माण व्हावा. यानंतर मी आणखी काही बोललो आणि तिथून निघालो. आता मी घरी जात होतो. मला माझ्या आईकडून या गोष्टीची खात्री करून घ्यायची होती.
सोनलने शपथ घेतली होती, पण आईकडून या गोष्टीची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय मला शांती मिळणार नव्हती. आरतीच्या स्वप्नांबद्दल मला लग्नानंतर कळले आणि तेही आरतीने स्वतः मला सांगितले होते. तर आईने मला कधीही असे काहीही सांगितले नव्हते. मला आठवते की माझ्या बहिणीने एकदा संभाषणादरम्यान मला सांगितलं होतं की जेव्हा त्यांचं लग्न झालं नव्हतं तेव्हा तिचा एक दागिना कुठेतरी हरवला होता. दुसऱ्या दिवशी ती आरतीशी फोनवर सहज बोलत होती तेव्हा आरतीने सांगितलं की तुमचा दागिना अमुक ठिकाणी ठेवला आहे. हे सांगत असताना माझी बहीण खूप हसली आणि म्हणाली, तू भाग्यवान आहेस. जरी तुमच्या घरात काही हरवलं तरी काळजी करू नकोस. तुझ्या बायकोला सगळं कळतं. तेव्हा मी याकडे लक्ष दिलं नाही, पण आता एकामागून एक दुवे जोडत होते. मी घराकडे चालू लागलो. मग मला पुन्हा तीच जागा दिसली जिथे लोक मोठ्या भक्तीने रांगेत उभे होते. त्या क्षणी मला आरतीचे स्वप्न आठवले, ज्यामध्ये ती म्हणत होती, तुझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी कुणाला तरी बोलव. मला त्या सर्व गोष्टीवर विश्वास नव्हता, पण मी आरतीवर विश्वास ठेवला. मी तिला शोधावे असं वाटत होतं, म्हणून काही विचार न करता मीही त्या रांगेत सामील झालो. मला विश्वास नव्हता की मला इथे काहीतरी मिळेल, पण माहीत नाही का मी तिथून हलू शकलो नाही आणि माझे पाय आपोआप थांबले. बराच वेळानंतर माझी पाळी आली. खोलीबाहेर बसलेल्या व्यक्तीने माझ्याकडून 1000 रुपये घेतले. मी शांतपणे पैसे काढून त्याला दिले. मी आत गेलो तेव्हा वातावरण विचित्र होतं. एक व्यक्ती खुर्चीवर बसली होती. तो बनावट बाबासारखा दिसत होता. त्याच्याजवळ जमिनीवर एक छोटासा कापड पसरलेला होता, ज्यावर एक मुलगी डोळे मिटून भिंतीला टेकून बसली होती. त्या मुलीची प्रकृती खूप वाईट होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिचे कपडे खूप घाणेरडे होते. हो भाऊ, तुम्हाला काय त्रास आहे? एका महिलेने मोठ्या आवाजात विचारले. सुरुवातीला मला शांतपणे निघून जावंसे वाटले, पण नंतर मी म्हणालो, माझी बायको हरवली आहे. तुला तिला शोधायचं आहे की काही प्रार्थना करायची आहे? तुला जे योग्य वाटेल ते. मला फक्त माझी बायको हवी आहे. त्या माणसाने त्या महिलेकडे बोट दाखवत म्हटले, साध्वीजींना काहीतरी द्या आणि तिला तुमची समस्या सांगा. मी तुम्हाला स्वप्न पाहून तुमची बायको कुठे आहे ते सांगेल. मी त्या नशेत असलेल्या महिलेकडे पाहिले, जी डोळे मिटून बसली होती आणि सर्वत्र नशेचा वास पसरला होता. यावेळी ती खूप नशेत होती हे समजणं कठीण नव्हतं. मी परत जाण्यासाठी वळत असताना माझे पुढचं पाऊल थांबलं आणि माझा श्वासच थांबला. मी पुन्हा त्या महिलेकडे गेलो आणि काळजीपूर्वक पाहिलं आणि ती दुसरी कोणी नसून माझी बायको आरती होती. तिची अवस्था खूप वाईट होती आणि ती इतकी घाणेरडी होती की तिला ओळखणेही कठीण होतं. मी तिला जोरात हलवायला सुरुवात केली. सगळे माझ्याकडे बारकाईने पाहू लागले. त्या बनावट बाबाने मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तिथे खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. गर्दीतील कोणीतरी पोलिसांना फोन केला. पोलीस आल्यावर मी त्यांना सांगितले की ती माझी पत्नी आहे. आरतीच्या केसची चौकशी करणारे पोलीस तेच होते. त्या बनावट बाबाने खूप विरोध केला, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मी आरतीशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती शुद्धीवर नव्हती. सुरुवातीला तो बाबा तोंड उघडत नव्हता की तो हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहे. पण जेव्हा पोलिसांनी त्या माणसाला पकडले तेव्हा त्याने घेतलेले नाव माझ्यासाठी अविश्वसनीय होते. त्याने माझ्या आईचे नाव घेतले आणि सांगितले की तीच बाई या मुलीच्या मदतीने चुकीचा व्यवसाय चालवत आहे. ती त्याला संध्याकाळी इथून घेऊन जाते आणि एखाद्या अज्ञात ठिकाणी ठेवते, नंतर सकाळी परत आणते. ही मुलगी खरी स्वप्न पाहते आणि आपण तिच्याकडून दिवसाला लाखो रुपये कमवतो. तो ढोंगी बाबा बोलत राहिला आणि मी जमिनीवर उभा राहू शकलो नाही. मी विचार करत होतो की माझ्या आईने हे सर्व का केले. तिला हे करण्याची काय गरज होती? पैशांची. त्यांनी त्याच कारणासाठी माझे लग्न आरतीशी लावून दिले, जेणेकरून ते तिच्या घाणेरड्या व्यवसायासाठी तिचा वापर करू शकतील. मी परदेशात गेल्यानंतर आईने आरतीला औषधं देण्यास सुरुवात केली. मग तिने घराला कुलूप लावले, तिला डायनिंग रूम मध्ये बंद केले आणि वेगवेगळ्या लोकांना तिचा वापर करायला लावले. मी तिथे स्तब्ध उभा होतो. तेव्हा एक पोलीस अधिकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला, ओ भाऊ, आता मला सांगा, तुझ्या आईवर अजूनही चौकशी व्हायला हवी की तिला अजूनही सोडायला हवे? आता हे सिद्ध झाले की या सगळ्या मागे तुझी आई होती. मला काही समजत नव्हते. आईला पोलिसांनी नेले आणि तिच्यावर गंभीर आरोप लावले. आरतीला मोठ्या प्रमाणात शामक औषध दिले गेले, ज्यामुळे तिच्यावर उपचार सुरू झाले. हळूहळू आरतीची तब्येत सुधारू लागली, पण आमच्या नात्यावर लागलेला घाव कधीच पूर्णपणे बरा होऊ शकला नाही.
आई आता तुरुंगात होती आणि मी माझ्या आतल्या वादळाशी झुंजत होतो, ज्यामध्ये माझ्या स्वतःच्या लोकांचे कट, प्रेम तुटणे आणि विश्वासाचा मृत्यू यांचा समावेश होता. आयुष्य अचानक थांबले होते. आता सगळं पुन्हा सुरू करायचं होतं, पण यावेळी एकट्यानेच. तर मित्रांनो, या कथेचा अर्थ असा आहे: अंधश्रद्धा, लोभ आणि स्वार्थासाठी एखाद्याच्या आयुष्याशी खेळणे हे एके दिवशी उघडकीस येते. सत्य कितीही लपले असले तरी ते शेवटी उघड होते. एखाद्याच्या स्वप्नांना, नातेसंबंधांना आणि भावनांना धोका देणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि त्याला केवळ कायदा शिक्षा देत नाही, तर वेळ आणि नियती देखील खूप कठोर शिक्षा देतात. तर मित्रांनो, ही होती आजची कहाणी. या कथेबद्दल तुमचे मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओबद्दल माहिती लगेचच मिळेल. धन्यवाद.